म्हणजे पायाचं पाचन बाहेर करायचं आणि नंतर हातील परवास करायचा. ते पायाचं पायचं काय आवडत नाही. अरे वा, म्हणजे अगदी पायाचं पायथन बाहेर काढायचं. जर आमच्या पायाचं पायथन कोणी मारून दे डोक्याच्या हे 5 रुपयाच्या पायथन एवढी मोठी 800 वाटायचं. कुठं सही असते म्हणजे बोलतो बरं जाऊ द्या. काय मी जेवणासाठी जेवणाला नाही बाकर खावाले तिथला येणार असं बाकर खाणं जेवण करणं इथंच असतं. काय भाकर आहे आधी ते देव भाऊ तुम्ही आम्ही तुम्हाला देव मानतो आम्ही तुम्हाला. तुम्ही जेवणासाठी आलात ना तर तुम्हाला 20 रुपयापर्यंत 100 करून पात्र. तुम्हाला किती रुपयाचं हवे? आम्ही गरीब माणसे कारण की आता आम्ही नवीन सिटीमध्ये आलो आम्हाला माहिती नाही. तर साधा आणि सरळ 10,000 2 नोटा या मला जेवण द्या. 10,000 2 नोटा किती होता भाऊ? तुम्हाला माहिती आहे का? किती होता बेटा? 20 रुपये. त्याला येऊन तुला कळत नाही का? ढढमढ आणि 10,000 2 नोटे मी आणि मी 3 रुपये बघ ना 10,000 2 नोटा 20 नोट एकच असतं. बरोबर 20 रुपये 20 रुपयामध्ये फक्त बेसन आणि पोळी चालेल. आणि 100 रुपयाचे मात्र 2 भाज्या, नान कटाई, दोन मिठाई, वरण भात पोळी असं. हो म्हणजे 20 रुपयाला मात्र साधा आणि सरळ जेवण. हो म्हणजे बेसन पोळी चालेल. द्या मला जेवण द्या. बाई काय बोलून बरं नाश्ते येणार नाही. आता हे तुमची एवढी मोठी टाकीने फळफळ मुश्किल झाली. बसून गेली ना कोणाला. अरे एवढी मोठी हाताना भेंड वांग तिथे कोण शिंदवा अजून एवढे मोठा लिहा ना एवढी मोठी हाते या हातेमध्ये काही जेब नाही टिफी नाही काही नाही. आमचा टाइमपास कसा होता. तिथं चोख शिवायचो 20 रुपयाची जेवण बी करतो त्याला टेस्ट बी पाहिजे टीप बी पाहिजे. बरं काय हरकत नाही. खेडेगावच्या लोकांना सवय असती की बुवा टेप लावतात किंवा टीव्ही लावतात त्यावेळी जेवण करतात. काय हरकत नाही. आम्ही गरम गरम स्वयंपाक तयार करतो. स्वयंपाक तयार मी स्वयंपाक तयार करतो. आम्ही टीव्ही लावून चालेल. वा वा